वर्ग 8वा विषय मराठी पाठ 16वा चोच आणि चारा स्वाध्याय प्रश्न पहिला खालील आकृती पूर्ण करा. अ. उत्क्रांतीनंतर टिकून राहिलेले पक्ष्यांमधील बदल. उत्तर चोच, चोचीची संरचना, एकटूथ. आ. पक्ष्यांचे निरीक्षण करताना बघितल्या जाणाऱ्या गोष्टी. उत्तर पक्ष्यांचा रंग, उडण्याची किंवा बसण्याची पद्धत, चोचीचा आकार. ई. चोचींचे विविध रंग उपयोग. उत्तर अन्न शोधणे, बिया फोडणे, अन्न खाणे, घरटं बांधणे, पिल्लांना भरवणे, झाडावर चढणे. प्रश्न दुसरा एका शब्दात उत्तर लिहा. अ. चोचीचा वरचा भाग मॅक्सिला. आ. चोचीचा टोकदार असलेला दातासारखा भाग एकटूथ. ई. चोचीचा वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेला पहिल्या क्रमांकाचा पक्षी हॉर्नबिल. ई. एकटूथ नसलेला पक्षी किवी. प्रश्न तिसरा कोणते लिहा. अ. अग्निपंख हे नाव सार्थ करणारा पक्षी फ्लेमिंगो. आ. चोचीचा सर्वात वेगळा उपयोग करणारा पक्षी स्टॉर्क. ई. शक्करखोरा म्हणून ओळखले जाणारे पक्षी सनबर्ड्स. ई. घरटे विणण्याची कलाकुसर जाणणारा पक्षी सुगरण. प्रश्न चौथा फरक लिहा. किवी पक्षी व इतर पक्षी. किवी पक्षी अंड्यांचे कवच लाथा मारून फोडतात, तर इतर पक्षी अंड्यांचे कवच एकटूथने फोडतात. किवी पक्ष्यांना एकटूथ नसतो, तर इतर पक्ष्यांना एकटूथ असतो. प्रश्न पाचवा पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा. अ. चोचींचे आकार भक्ष्याप्रमाणे बदलतात. या विधानाचा अर्थ. उत्तर प्रत्येक पक्ष्याचे भक्ष्य हे वेगवेगळे असते. प्रत्येक पक्ष्याच्या चोचीचा आकार हा त्याला त्याचे भक्ष्य सहज पकडता येईल असा असतो. पक्ष्यांचे निरीक्षण केले तर आपल्या निदर्शनास येते की जमिनीवरील किडे खाणाऱ्या पक्ष्यांची चोच ही सरळसोट असते. उदाहरणार्थ सुतार पक्षी, गरुड व घार हे सापांची शिकार करतात. त्यामुळे त्यांची चोच ही अनुचीदार असलेली पाहायला मिळते. फळांमधला मधुर रस चोखणाऱ्या शिंजीर पक्ष्याची चोच ही लांब व वाकदार असते. आ. पक्ष्यांच्या चोच पुराणातून तुम्हाला मिळालेली नवीन माहिती. उत्तर पक्ष्यांच्या चोच पुराणातून अशी माहिती मिळते की प्रत्येक जीवाला विशिष्ट असं स्थान आहे आणि त्या स्थानावर तो जीव राहावा म्हणून निसर्गाने त्याला काही हत्यारं दिली आहेत. पक्ष्यांची चोच हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक पक्ष्यांची चोच हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक पक्ष्याची चोच ही त्याच्या अधिवासाप्रमाणे अन्नानुसार बदलताना दिसते. ई. ज्याने चोच दिली तो चाराही देतो या म्हणीचा अर्थ. उत्तर ईश्वराने आपली निर्मिती करत असताना आपल्याला पोट दिले तर जगण्यासाठी लागणारे अन्न देखील ईश्वरच उपलब्ध करून देईल. तसेच ईश्वराने पक्ष्यांना चोच दिली आहे तर त्याच्या चोचीत चारा म्हणजेच त्या पक्ष्यांना लागणारे अन्न देखील ईश्वरच देईल. याचा अर्थ असा नाही की आपण मेहनतच करायची नाही. आपल्याला मेहनत करावी लागेल. ईश्वर आपल्याला अन्नापर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शन करेल. प्रश्न 6वा खालील वाक्यांतील क्रियाविशेषणे अधोरेखित करा. अ. सनबर्ड्स फुलाच्या पाकळीवर आरामात बसतात. आरामात. आ. बहिणाबाईंनी सुगरणीच्या चोचीचं अचूक वर्णन केलं. अचूक. तुम्ही
पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण करा. बारकाईने. घार आपली शिकार घट्ट पकडते. घट्ट. प्रश्न 7वा. पाठात आलेल्या पक्ष्यांच्या नावांची यादी करा व त्या पक्ष्यांच्या नावासमोर त्याचे वैशिष्ट्य लिहा. 1. पोपट. वैशिष्ट्य: चोचीचा वापर पायासारखा करतो. 2. सनबर्ड्स. फुलांमधला मधुर रस चोखतात. 3. सुगरण. कलात्मक घरटे विणते. 4. खंड्या व वेडा राघव. चोच सरळसोट. 5. फिंच. 13 जाती आणि त्यांच्या चोचींचे अन्नाप्रमाणे आकार व प्रकार वेगवेगळे असतात. 6. हॉर्नबिल. वैशिष्ट्य: सर्वात अधिक वैशिष्ट्यपूर्ण चोच. 7. फ्लेमिंगो. चोच मध्येच वाकडी. 8. गरुड, घार, ससाणा. वैशिष्ट्य: अणकुचीदार चोच. 9. सुतार हुप्पो. सरळसोट चोच. खेळूया शब्दांशी. अ. खाली दिलेल्या चित्रांसाठी योग्य विशेषणे सुचवा व त्या खालील चौकटीत लिहा. गुलाब, सुंदर गुलाब. रंगीबेरंगी मोर. खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा. 1. राजपुत्र, राजाचा पुत्र. 2. क्रीडांगण, क्रीडासाठी अंगण. 3. अष्टकोन, 8 कोणांचा समूह. 4. अयोग्य, योग्य नसलेला. भाषा सौंदर्य. खालील म्हणी पूर्ण करा. 1. मूर्ती लहान पण कीर्ती महान. 2. शीतावरून भाताची परीक्षा. 3. सुंठी वाचून खोकला गेला. 4. रात्र थोडी सोंगे फार. 5. उथळ पाण्याला खळखळाट फार. 6. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. 7. झाकली मूठ 1.25 लाखाची. 8. घरोघरी मातीच्या चुली. 9. कोल्ह्याला द्राक्ष आंबट. 10. अंथरूण पाहून पाय पसरावे. 11. इकडे आड तिकडे विहीर. 12. काखेत कळसा गावाला वळसा.